नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या 5 दिवसामध्ये जे काही चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता चालू घडामोडी 2023 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यानचे टॉप प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे। बघा वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे। कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने हा महासराव आहे आपला। 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद जिंकलेले आहे पंजाब या राज्यानं जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न, Q2 FY24 मध्ये भारताचा GDP टिंब टक्केने वाढला आहे। तर बघा किती टक्केने वाढलेला आहे आपल्या भारताचा GDP Q2 FY24 मध्ये 7.6% इतका वाढलेला आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो असाही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कधी साजरा करण्यात येत असतो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हे साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय पॅरा खेळाडूला नुकताच आशियातील सर्वोत्कृष्ट युवा क्रीडापटू पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे। बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत। शोतल देवी यांना क्रीडापटू पुरस्कार म्हणजे आशियातील सर्वोत्कृष्ट युवा क्रीडापटू पुरस्कार 2023 हे प्रदान करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे। बघा महत्त्वाच्या पुरस्कारावरती देखील या ठिकाणी आपण प्रश्न पाहतो आहोत। एंडलेस बॉर्डर्स या महत्त्वाच्या या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, अमेरिकन मेरियम वेबस्टर डिक्शनरीने 2023 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून काय घोषित केले आहे। तर बघा काय म्हणून घोषित केलेला आहे, ऑथेंटिक म्हणून घोषित केले आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच जगातील पहिला धूम्रपान बंदी कायदा 2022 रद्द करण्याची घोषणा कोणी केली आहे। तर बघा कोणी केलेला आहे अलीकडे जगातील पहिला धूम्रपान बंदी कायदा 2022 रद्द करण्याची घोषणा न्यूझीलंड या देशाने ही घोषणा केली आहे। पुढचा प्रश्न, झोरावर नावाचा स्वदेशी रणगाडा कोणत्या संस्थेने विकसित केला आहे। तर बघा DRDO या संस्थेने जोरावर नावाचा स्वदेशी रणगाडा या संस्थेने म्हणजे DRDO या संस्थेने विकसित केला आहे। पुढचा प्रश्न, देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात बांधले जाईल। बघा कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या अशाच प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण घेत आहोत। त्यामुळे एकदा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बघा देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यामध्ये बांधलं जाईल, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बांधले जाईल। पुढचा प्रश्न, अम्मा बँक योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे। तर बघा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे अम्मा बँक योजना, ओडिसा या राज्य सरकारने सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, UNHCR नेल्सन रिफ्यूज अवॉर्ड 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे। तर बघा अब्दुल्ला मयार यांना हे अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्षकुमार भानवाला यांची अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। तर बघा HDFC या बँकेने नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्षकुमार भानवाला यांची अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे। तर बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये उभारले जाणार आहे। पुढचा प्रश्न,
BCCIने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती केली आहे, असाही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा, कोणाची प्रामुख्याने BCCIने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे? राहुल द्रविड यांची पुनर्नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणता देश पृथ्वी निरीक्षणासाठी संयुक्त मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह NISAR प्रक्षेपित करणार आहे? तर बघा, अमेरिका. भारत आणि अमेरिका हा देश पृथ्वी निरीक्षणासाठी संयुक्त मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह म्हणजे NISAR प्रक्षेपित करणार आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, VR ललिथांबिका यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी वर्तुळाकार रेल्वे कोणत्या राज्यात बांधली जाणार आहे? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये बांधली जाणार आहे आपल्या भारतातील सर्वात मोठी वर्तुळाकार रेल्वे? कर्नाटक या राज्यामध्ये बांधली जाणार आहे. पुढचा प्रश्न, 40वी कोस्टगार्ड कमांडर्स परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर बघा, नवी दिल्ली या ठिकाणी 40वी कोस्टगार्ड कमांडर्स परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा, 3 डिसेंबर या दिवशी जागतिक दिव्यांग दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, लैंगिक गुन्ह्याशी संबंधित खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेले फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट आणखी किती वर्ष सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे? तर बघा, आणखीन 3 वर्ष या ठिकाणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, शिक्षणासाठी WISE पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बघा, कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्राइज फॉर एज्युकेशन यासाठी? सफीना हुसेन यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे? तर बघा, किती मंजूर झालेला आहे, किती रक्कम? 24,104 कोटी हे रक्कम मंजूर झालेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे PMGKY योजना किती वर्षासाठी वाढवली आहे? तर बघा, 5 वर्षासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही म्हणजे 5 वर्षासाठी वाढवली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच आंद्रे राजोएलिना यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे? तर बघा, मादागास्कर या अलीकडेच आंद्रे राजोएलिना यांची या मादागास्कर देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वेलकम टू पॅराडाईज नावाचे पुस्तक कोणाचे आहे? तर बघा, कोणाचे आहे हे पुस्तक? ट्विंकल खन्ना यांचे हे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न, फिरोजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे? तर बघा, काय ठेवण्यात येणार आहे? फिरोजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चंद्रनगर रेल्वे स्टेशन हे ठेवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 1 डिसेंबर 2023 रोजी सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF चा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? तर बघा, 59वा स्थापना दिवस हे 1 डिसेंबर 2023 रोजी सीमा सुरक्षा दलाचा प्रामुख्याने 59वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया टीमला 115 दशलक्ष वर्ष जुना शार्क जीवाश्म कोठे सापडला आहे? तर बघा, जैसलमेर या ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया टीमला 115 दशलक्ष वर्ष जुना शार्क जीवाश्म हे जैसलमेर या ठिकाणी सापडलेला आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, नवीन सूर्यमालेचा शोध कोणी लावला? तर बघा, कोणी लावलेला आहे नवीन सूर्यमालेचा शोध? नासाने नवीन सूर्यमालेचा शोध लावलेला आहे आणि आकाशगंगेत नवीन सौर यंत्रणा सापडली आहे. पुढचा प्रश्न, रेल्वे रुळावर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्रज्ञान आणले आहे?
तर बघा कोणते तंत्रज्ञान आणलेलं आहे रेल्वे रुळावर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने? गजराज सुरक्षा हे तंत्रज्ञान आणले आहे। पुढचा प्रश्न, PM जनमानस योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा या योजनेवर आधारित देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रश्न घेत आहोत। बघा PM जनमानस योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आदिवासी लोकसंख्या याच्याशी संबंधित ही योजना आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच मंत्रिमंडळाने कोणत्या गटाला ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे? तर बघा महिला बचत गटाला अलीकडेच मंत्रिमंडळाने ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे। पुढचा प्रश्न, जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर बघा किती आहे जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक 49वा क्रमांक आहे। पुढचा प्रश्न, 2028 ची COP33 परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर बघा भारत या देशामध्ये 2028 ची COP33 परिषद ही या ठिकाणी म्हणजे भारत या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच किती राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत? तर बघा 5 राज्यामध्ये अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका ह्या संपन्न झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न, डेव्हिस कप 2023 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर बघा कोणत्या देशाने जिंकलेला आहे डेव्हिस कप 2023? इटली या देशाने जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रॅफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा लिलाव सुरू केला आहे? तर बघा भारत या देशाने म्हणजे या आशियाई देशातील भारत या देशाने लिथियम आणि ग्रॅफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा लिलाव सुरू केला आहे। पुढचा प्रश्न, जल इतिहास उत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी जल इतिहास उत्सव हे आयोजित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा देवघर या ठिकाणी केलेले आहे। पुढचा प्रश्न, फताह-2 हायपरसोनिक शस्त्र कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे? तर बघा इराण या देशाने फताह-2 हायपरसोनिक शस्त्र म्हणजे इराण या देशाने लॉन्च केलेलं आहे। पुढचा प्रश्न, 5वा जागतिक आयुर्वेद महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा केरळ या राज्यामध्ये 5वा जागतिक आयुर्वेद महोत्सव या राज्यामध्ये म्हणजे केरळ या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने वृक्षारोपण मोहिमेत 9 श्रेणीमध्ये 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवले आहेत? असाही प्रश्न तुम्हाला येत्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोणत्या राज्याने वृक्षारोपण मोहिमेत 9 श्रेणीमध्ये 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवले आहेत? आसाम या राज्याने हे रेकॉर्ड्स मिळवले आहेत। पुढचा प्रश्न, आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सुगंधी सुंदर राजा यांना प्रदान करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, समलिंगी विवाहाला अधिकृत मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरला आहे? तर बघा नेपाळ हा जो देश आहे तो समलिंगी विवाहाला अधिकृत मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे। पुढचा प्रश्न, एक्स्पो 2030 वर्ल्ड फेअर कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा रियाद या शहरामध्ये एक्स्पो 2030 वर्ल्ड फेअर या शहरामध्ये होणार आहे। पुढचा प्रश्न, फ्रेंच सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा अर्शिया सत्तार यांना फ्रेंच सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्कार हे मिळालेलं आहे। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक व्यक्ती किंवा अधिकारी कोण बनलेली आहे?
तर बघा दिशा नाईक या आपल्या भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक व्यक्ती किंवा अधिकारी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा 4 डिसेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदल दिवस हे साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, अजय वॉरियर युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो? तर बघा ब्रिटन या देशामध्ये आयोजित केला जातो। पुढचा प्रश्न, भारताचे खालीलपैकी कोणते राज्य डिसेंबरमध्ये हॉर्नबिल उत्सव साजरा करणार आहे? तर बघा नागालँड हा जो राज्य आहे आपल्या भारतातला तो डिसेंबरमध्ये हॉर्नबिल उत्सव हे साजरा करणार आहे। पुढचा प्रश्न, वॉटर स्मार्ट किड्स कॅम्पेन नावाची मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? तर बघा मेघालय या राज्य सरकारने वॉटर स्मार्ट किड कॅम्पेन नावाची मोहीम या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। सिल्केरा बोगदा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा उत्तराखंड या राज्यामध्ये सिल्केरा बोगदा या राज्यामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न, डच देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा गिर्ट वाइल्डर्स यांचे डच देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर बघा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। पुढचा प्रश्न, वांगळा महोत्सव भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा मेघालय या राज्याशी संबंधित वांगळा महोत्सव आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या खेळाडूने वर्ल्ड 6 रेड वुमन स्कूनर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे? तर बघा विद्या पिल्लई या खेळाडूने वर्ल्ड 6 रेड वुमन स्कूनर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे। पुढचा प्रश्न, भारताने प्रसिद्ध केलेली मेबेला नावाची लस कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर बघा गोवर आणि रुबेला या दोनही रोगाशी भारताने प्रसिद्ध केलेली मेबेला नावाची लस या दोनही रोगाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करण्यात जात असतो? तर बघा 1 डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, जगाचे 8वे आश्चर्य म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर बघा अंगकोर वाट याला जगाचे 8वे आश्चर्य म्हणून या ठिकाणाला घोषित करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवालानुसार भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्य कोणते आहे? तर बघा कोणते आहे? उत्तर प्रदेश हा जो राज्य आहे तो मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्य आहे। पुढचा प्रश्न शेवटचा, बुकर पारितोषिक 2023 कोणाला मिळालेला आहे? तर बघा पॉल लिंच याला बुकर पारितोषिक 2023 हे मिळालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने चालू घडामोडीवर आधारित 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान घडलेल्या ज्या काही चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। जसे की येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि फायद्याचे ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।